राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लय कमेंट आल्या, लय मागणी होती आणि माझं बी कर्तव्य होतं. पण 2-3 दिवस वाट पाहिली. कशाबद्दल? धनगर पाटील जे आंदोलन चाललंय आता किंवा काय विषय नेमका तुम्हाला आतली खोलून माहिती दिली पाहिजे. आता ठराविक संकेत काल मिळाल्या, मला आता बोलायला हरकत नाही. कसं काहीतरी हे जे समुद्र मंथन आहे, ताक घोसाळल्यावर कसं लोणीवर येतं, यातून सकारात्मक काहीतरी निघावा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वसामान्य जनतेची ताकद ही सरकारला कळावं. कुणी येऊ द्या, उद्या अजून एखादा येऊ द्या, काय फरक पडत नाही. विषय असा आहे की आज जो समुदाय आपण त्याला मराठा आंदोलन म्हणतो, याच्यामध्ये फक्त मराठा नाही, मराठा हा असा विषय की सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत त्याच्यामध्ये. लक्षात घ्या, माझी माहिती खोटी असू शकत नाही. बौद्ध समाजाचे लोक आहेत, मातंग समाजाचे लोक आहेत, ओबीसी आहेत, काय अडचण नाही. हे मराठी भाषिक आहे ना, तो मराठा. आणि हीच गरज होती. किती विष पसरवलं, काही झालं, मुसलमान सुद्धा याच्यामध्ये सक्रिय, म्हणजे एवढा बेकार कार्यक्रम राबवलाय तुम्हाला सांगतो. विश्वास कोणावर ठेवा का नाही अशी परिस्थिती झाली बा राज्यात. आता 8,000 रुपये सोयाबीनला बाजार मिळावा म्हणून बोंबालणारे हे फडणवीस सकट सगळे. पूर्वी सत्तेत आल्यावर आता 3,500, 3,800, 3,500 रुपये आता गप का? याला म्हणतात विश्वासघात. ध्यानात ठेवा, जे येणार भविष्यात त्यांनी लक्षात घ्या, शेतकऱ्याची, गरिबाची आणि छोट्या व्यवसायाची कधी अवमान नाही करायचा. विषय असा आहे की हे सगळं येणार आहे, सरकारला सगळं माहित होतं. पहिले इशितच अडवलं होतं. इशित अडवणे प्रकार असतो. आता कुठं डायरेक्ट आतमध्ये मुंबई. बर, जाऊ द्या. पाणी बंद, तिथालच्या सगळे ती हॉटेल होती, भजी आमकं तमकं, ही बंद. कारण त्यांना माहिती आहे त्यांना जेवायला लागणार आहे. रसद तोडणे त्याला म्हणतात. मला आज आठवण झाली, 265 वर्ष पाठीमागं गेलं ना तर पानिपत घडलं होतं. पुढं अब्दाली होता, सैन्य होतं. यमुना अशी बरगत चौक दुथडी भरून वाहत होती, पलीकडे जाणे शक्य नव्हतं. थंडी, हाडकं फोडणारी थंडी होती, तरी मराठा लढला. मराठा म्हणजे कोण? 12 बलुत्यांना 18 पगड जातीचा मिळून बनतो तो मराठा. सगळे होते त्याच्यामध्ये. त्या शाडू मानतात त्याला, गाळाचा चिखल, ते सुद्धा सैनिकांनी खाल्लाय. पानिपत नीट अनुभव काय चीज आहे. झाडाला साली खाऊन पोट, आग पडल्या पोटात काय करायचं? झाडाला पानं नाही ठेवली तिथं. तसं तसं खाऊन जागला, पण लढला. भयंकर नुकसान झालं. 1 लाखापेक्षा जास्त सैन्य आपलं मृत्युमुखी पडलं आणि 1 लाखापेक्षा कमी सैन्य आपलं, पार स्त्रिया, बाया, पोरं सगळी यांनी बाजारा बनगे म्हणतात त्याला, ती घेऊन गेली परदेशात. हिथं सेम तशी परिस्थिती गाठली. तर तयार केली की परिस्थिती, की अशी परिस्थिती तयार करायची की त्याचा उद्रेक व्हावा, यांचा कुठतरी तोडफोड व्हावा. पण कोणी तसं करणार नाही. कायदा सुव्यवस्था राखायचं काम करायचंय. पोलीस प्रशासनाला मदत करायची. पोलिसांचं याच्यात काही चुकत नाही. त्यांचं बिचाऱ्यांचं वरून जसं आदेश तसं चालावं लागतं. त्यांना ठेवा. नोकरीचा प्रश्न असतो, नाही तर लगेच कारवाई, डायरेक्ट निलंबितच, असा विषय असतो. दुसरी गोष्ट, सगळं माहित होतं सरकारला. तिथं पाणी, पाऊस पडतोय, पाणी, झोपायची व्यवस्था. मुस्लिम बांधवांनी आदेश दिलाय, तुम्हाला सांगतो. पैगंबर शेख त्यांचे जमातीचे प्रमुख आहेत, मशिदी मोकळ्या करा झोपण्यासाठी मराठी बांधवांना. दुसरी गोष्ट, जेवणाची सुविधा केली त्यांनी बऱ्याच अंशी. अनेक मराठा म्हणजे स्वतः खर्चाने कार्यक्रम चाललाय सगळा. माझं मराठा तिथं जे आपले गेलेले आहेत, सैन्यच म्हणू आपण आता, विजयश्री घेऊ तर तुम्ही येतालच. पण दुकान, किराणा दुकान असतात, पोह्याची पोती, मोठमोठ पोहे खा, शेंगदाण्याची पोती, शेंगदाणं खा, मिळतं. हे पार्ले बिस्किट असं काय, असे पर्यायी मार्ग शोधा. महाराजांचा गणिमिका वाईट व्हा. कारण विरोध, त्रास, आणि पुढे जी ताकद आहे सरकारची, ही फार मोठी असते. त्यांनी यांना तंबूची सोय किंवा राहण्याची सोय हे तर सोडूनच द्या, पण ते फवारा मारणाऱ्या गाड्या, वेगवेगळी बल, आमकं बलन तमकं बलन,
त्या जाळ्या बाहेर दस काय मोठी दंगल होणार आहे बा तिथं. असं काही करायला मोकळा नाही मराठा समाज, ध्यानात ठेवा. हे सगळे जे एकवडल्यात ना, शेणला फक्त काय पाहिजे हे लक्षात घ्या. ही ताकद नेमकी कोणाची तुम्हाला आतली गोष्ट सांगतो. आता सत्तेमधले काही आमदार, काही मंत्री, ह्यांचे सुद्धा कार्यकर्ते त्याच्यामध्ये ध्यानात ठेवा. ही ठराविक एक वर्ग असा एकवटतोय की फक्त मुख्यमंत्र्याच्या विरोधात अशी परिस्थिती आहे. हा मुख्यमंत्री कोणालाच नकोय, अशी परिस्थिती तयार झाली. सत्तेवाल्यांचेच बरं का, जनतेचा सोडूनच द्या विषय, जनतेचा विषय सोडून द्या, पण त्यांना सुद्धा नकोय. अनेक अज्ञात म्हणजे अंधारा पडद्या पाठीमागच्या ताकदी हे सक्रिय झाल्यात. आणि एका व्यक्तीविषयी रोषे, पक्षाविषयी अजिबात नाही. हे लय महत्वाचं आहे याच्यामध्ये, ही लोक सांगत नाहीत. पक्षाविषयीचं दुमत नाही. मी माझ्या एपिसोड मधून सांगत असतो की हा मुख्यमंत्री दिल्लीत मोठं पद द्यावा, इकडे जाऊन द्या, आणि आम्हाला आपलं नितीन गडकरी सारखा मुख्यमंत्री चांगले केपेबल लोक महाराष्ट्रात आहे. राधाकृष्ण विखे पाटील सारखा माणूस आहे. मी हे होत नाही तुम्हाला म्हणतो, अशी हुकुमशाही इतकं म्हणजे त्याला कावेबाजपणा, काय खतरनाक कार्यक्रम आहे. कोणाची किंमत नाही. मराठ्याला एकटा पाडायचं, त्याला कॉर्नर करायचं, अशा प्रकारचा कार्यक्रम चाललेला आहे. महाभिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी एक स्टेटमेंट केलं, ह्या गादारात कोणाच्या लक्षात आलं नाही की मी पाठीमागच्या वेळेचा सकारात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत होतो, मला चक्क देवेंद्र फडणवीस यांनी रोखलं. भयंकर वक्तव्य हे. काय चाललंय बघा तुम्ही, काय काय एवढा राग आहे, काय एवढा द्वेष आहे, ते कळत नाही. दुसरी गोष्ट, तुमचं उल्हास बापट हे कायदेतज्ञ आहेत, ते म्हणतात त्यांची रसद पुरवणे, त्यांना अडचणीत आणणे, असं तर यांनी काहीच केलेलं नाही अजून. ते कायदेशीर जे संविधानानुसार आपल्या मागण्या उपोषण करायचा हक्क आहे, अधिकार आहे. मग तिथं एक दिवसाची ते 5,000 रणधुनी अंधारीन, हे का, कशासाठी? ध्यानात ठेवा. ह्याच्या पाठीमागं लय हाय फाय कारण आपल्याला कळत नाही, पण तुम्हाला शास्त्रीय कारण सांगतो. शास्त्रीय शेतकऱ्याचं शास्त्र वेगळंच असतं. बोराटीच झाड माहितीये का? बोराटीचं झाड असं की त्याला इतकं भयंकर काटा असते, त्याचा काटा जर आत गेला तर कुरूप करतो, रक्त होतं त्याच्यात, निघत नाही, बारीक नाजूक काटा असतो. कापडाला चिकाटली तर कापड फाडून काढते ती, पायजामा असं दोथार असं. शेतकरी टिकाऊ घेऊन चाललाय किंवा खोरं घेऊन चाललाय फावडं, त्याच्या पायजाम्याला बोराटी लागली, बोराटी आली काही नाही, ईद बरं झाड असून द्या, बोराटी आली म्हणले की बोराटीचा शेतकऱ्याचं लय वाकडे, जाळून टाकीतो तिला, पार ती ठेवीत नाही. ती बोराटीचा तो काय करतो, फावडं हाणतो शेतकरी आणि खुडून काढितो तिला, ताशितो म्हणतात, तासून काढणार, टाकून देणार. ती बोराटी परत का तिथं मूळ शिल्लक असत. पण तिथून शेतकऱ्यावी जर कटकार असताना शेतकरी बोळा आहे, त्याला कळत नाही. त्याला एवढ्या वर्ष दाबलाय यातून. आता बघा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आला, कधी तुम्ही असं न्यार बसून आहे ना, ज्यावेळेस जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आतापर्यंत हिस्ट्री आठवा सगळी, सरकार कोणाचंही असो, मला कोणाबद्दल काही घेणं देणं नाही, तुम्हाला खरं सांगतो. ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात त्यावेळेस दुधाचे बाजार 2-4 रुपयाने वाढले जातात. खरं बरं का? ती कवर असतं माहितीये का? फक्त काही दिवस असं, एकदा इलेक्शन पार पाडले, 1 रुपया कपात, 2 रुपया कपात, 1 रुपया. भुसा सुग्रास ह्याचे रेट काय वाढल्यात, काही कातरात नाही. तुम्हाला सांगतो सध्या शेण राहते फक्त शिल्लक. हा, कसं जगावतीच अशी मुश्किल झाले सगळं. ही इतकी विचित्र घटना आहे. अशा ही कसं परिस्थिती हँडल करायला मराठा आंदोलन ह्याच्या आधी बी मुख्यमंत्र्याला जमलं नाही हँडल करायला, आणि याची दखल घेतली जाते वर. ध्यानात ठेवा, माणूस साधारण कच्चा नाही पडतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती, युद्धनीती असं शिकवते, पुढच्याला कधीही कमजोर समजायचं नाही. का दिसत असला तरी नाही, कसाच नाही, कमजोर कधी समजायचं नाही. एक व्यक्ती जर एवढं कव्हर करत असेल, 5-25 आपले बुट चाटणारे घेऊन, त्यात काही बोलणारे असतात काही की त्याला सांगितलं हा तेवढंच की त्यांनी तेवढं जेवण करावी, एवढं आता बस तेवढंच. ही सिस्टीम, असा देश नाही चालत. ही भूमी तुम्हाला सांगतोय ना, ही राज्य आपलं इतक्या पवित्र लोकांनी इथं जन्म का घेतला हो? मी तुम्हाला काय सांगत होतो, ही मातीत ताकद अशी आहे की काहीतरी होतं, पण थोडं जे अति, जो अहमपणा किंवा काय असेल ना, गर्वपणा, ही नाही टिकत इथले दिवस. हा, अहो
स्वतःच्या डोक्यावर ठेवून हात भस्मासूर झाला स्वतः भस्मसात. हे नेत्यांना कसं काय कळत नाही काय माहिती. लिनता पाहिजे. आपली आपली जनता आहे ना, लेकर आहेत आपण. ती मायबाप सरकार आहे, मायबापाची उपमा दिली त्याला. काय परिस्थिती चालली ही. जाऊ द्या मरू द्या. आता ह्याच्यात तुम्हाला सांगतो, अब्दालीचं सैन्य पुढे होतं, यमुना तिथं भरलेली होती, तरी ते त्वेषाने लढला. मराठी लढणार आहेत, हक्का न्यायासाठी लढणार आहेत. आणि कसे लढणार आहेत? घोषणा देऊन लढणार आहेत, कुठला हत्ती करणार नाही. जरंगे पाटलांच्या सांगत्या त्या माणसाला ते एकदम येड्यात काढलं, मूर्खात काढलं. बावळाट तो कसा दिसतो ना, असं तसं बोलणं काय नाही. जरांगे पाटील ही व्यक्ती तुम्हाला सांगतो, त्या माणसाकडं नाही हिंदीमध्ये बोलता येऊन द्या, काय नाही, पण तो माणूस विकला जाणार नाही ही जनतेला प्रत्येकाला माहिती. हा माणूस मॅनेज होणार नाही. हा माणूस कोपऱ्यात कोपच्यात येऊन काही कोटीचा सौदा घेन याच्यातला माणूस नाही, ही लोकांना माहिती आहे परफेक्ट. आणि खऱ्या दुनिया तुम्हाला नाही, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे त्याला डिवचायचं, काहीतरी म्हणायचं. आपले काही साप, मोठे साप तिथं पण आहेत. साप कोणाला म्हणतोय मी? जे मराठा समाजातून येतात त्यांना काही कात घेऊन देणं नाही त्या समाजाचं. तुम्हाला खरं सांगतो, हा खेळ हा फक्त, आणि कुठला धर्म असून कुठला जातीचा माणूस असू, संविधानिक पद आहे, त्याला शपथ घ्यावी लागते. त्याच्यात सगळे सारखे असतात. ह्यांच्या डोक्यात जर काही विशिष्ट अजेंडा असेल ना, चुकीचं आहे ते. लई दिवस टिकत नाही. तुम्हाला पाठ्या म्हणतो, झालं 70 वर्ष आपण ते काँग्रेसला नाव ठेवते, पण त्यांनी लय आती एवढं कधी केलं नव्हतं. ध्यानात ठेवा. सासूच्या पुरीच्या जावायच्या नाव बंगलन बिंगलन त्या चव्हाणचे मुख्यमंत्री चव्हाण त्याचा राजीनामा दिलेला पण त्यांनी. जुना विषय सांगतो तुम्हाला. आता काय नाही राहील तसं. आता कसं आहे, आमच्या ते जुन्या ह्याच्यात एक म्हणे बघा, ती इडी बिडीचे दाखवून बरीच घेतल्यात बरं का, नाही तर काही नाही, लय भ्रष्टाचार केल्यात, काही हजार कोटींचा माल हे काय. आणि जर खरं बोलावा तर सत्ता बी जाती आणि त्यामुळे ती गप येत आपली. एक नाही, दोन नाही, अशी तर आहे. आमच्या जवळ 15-20 किलोमीटर बाजार भरतो काष्टीचा, गुरांचा, सगळे शेळ्या मेंढ्या सगळं. त्याच्यात एक वाघ प्रचार लय फेमस आहे. एक जणाकडे बोकडी आहे, ते बोकडा चांगला, ती शिळी आणली ती कायला, याचा बोकड होता. शेतकरी शिळी घेऊन बसलो होतं, ती शिळीचा बोकड्या वाज घ्यायचा सारखा. शिळीचा मालक शेतकरी, शिळी हिटवर, ते सारखा बोकड्या. ते मला तुझा बोकड्या लांब नाही, तुझा बोकड्या माझ्या शिळी पैसे आण नको, समजून घ्या. तो मला असं कर, माझ्या बोकड्याची इच्छा झाली, माझ्या बोकड्या फक्त एकदा उडून दे. त्याचा लाडका, मला माझी शिळी लाडकी नाही काय. मग मला असं कर, तुझी शिळीची एकात दे मला. म्हणलं हे बघ, जबरदस्तीचा फायदा काय ही आहे का? मला माझी शिळी ऐकायची नाही आणि तुझा बोकडा बी उडून घ्यायचा नाही, असा एक प्रकार असतो. ध्यानात ठेवा. जी बोराटीचं तुम्हाला उदाहरण दिलं, शेतकऱ्याने जर बोराटी पाहायला तर तो तोडून काढतो बाजूला, मूळ जाग्यावर राहतं, परत फुटती. पण जो कटकारस्थान करणारा माणूस आहे तो काय करतो, त्याच्या जर दोथारला ती बोराटी गुतली, दोथार फाटला ना, तो लाद हळूहळू करून ती, ते गोड असतो, मध असतो तोंडात. ती पद्धत वेगळी थोडी, गुडीत मारणे म्हणतात त्याला. गुळात आणि पेड्यातच विष दिलं जातं. ते दोथार सोडून घेणार, घरी जाणार. 2 असे पदार्थ आहेत, एकात एक मिक्स केले, झाडाच्या बुडाला ओतले की ती झाड मुळा सकट वाळून उठून जाणार. तुम्हाला सांगत नाही कारण तुम्ही उद्या तर बांधावरची सगळी झाड मारता, पुढल्या आठवड्यात तमाराची बांधणं. जाऊ द्या बरोबर. ही सिस्टीम कटकारस्थानी माणूस राबवतो. गुळ आणि गोडच बोलणार, कायद्याच बोलणार, पण आतमध्ये आडी ठेवून बोलणार. असा विषय, हा विषय महत्वाचा आहे. त्याच्यामुळं समोरच्याला कधी साधं समजायचं नाही. तुम्हाला आठवतंय का, खासदारकीच्या निवडणुकीला, खासदारकी निवडणूक झाल्या, नेरेटिव्ह साधारण काय होता महाराष्ट्रात? अचानक उलट असं 2 महिन्यात काय झालं बा, की डायरेक्ट बदललं. एका गावानं तर मतमोजणी तिथं गावाच्या 3 पट पोलीस पाठवून दिलं. हे समाज सगळं फक्त आपल्या समाजाचा प्रॉब्लेम आहे, आपल्याला सगळी बोकांडी घ्यायला लागतात, हा आपला प्रॉब्लेम आहे. महाराष्ट्रात 288 मतदारसंघामध्ये 122 खासदार नुसते मराठा आहेत. काय करते यांना ओळखा, जे आहेत आता आहेत. आता ह्याच्यात कसं आहे माहिती आहे तुम्हाला, निध्यानात ठेवा, ह्याच्यात काही सत्ताधारी आमदारांचा समावेश आहे ह्या मोर्चात. त्यांचं सपोर्ट आहे, सहकार्य आहे. सर्वसामान्य माणूस तर आहेच, पण बऱ्याच आमदारांचा पण सपोर्ट आहे, बाहेरचे आतले.
बाहेरच्याचं वेगळं असतं, बाहेरचे जे सत्तेच्या बाहेरचे विरोधात त्यांचं वेगळं असतं. हे सरकार पाडावं आणि आमचं तिथं यावं असं असतं, ध्यानात ठेवा. ही लोकांना अशी हुशार झाली पाहिजे राजकारणाच्या बाबतीत. हा लय खेळ वेगळा आहे. आणि कुठला एकदा त्या सत्तेवर माणूस पॉवर मध्ये पोहोचला ना, काही नाही. फक्त तुम्हाला सांगतो जनतेच्या पैशाचा आणि दादागिरी रुबाब अमकं तमकं, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, हे गणित असतं. आरक्षण मिळो न मिळो काही होऊ दे, पण एक गोष्ट हे तर नक्की आहे की आपलं कोण आहे लोकांना कळून चुकलं. आणि आता हे अशी वातावरण घेऊन हे कसे भविष्यात सामोरं जाणार आहेत महानगरपालिका आणि आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांना, हेच कळत नाही मला. आतली गोष्ट तुम्हाला सांगतो. आता मुंबईत गुप्त बैठका चालू आहेत. त्याच्यामध्ये एक कार्यक्रम होणार आहे. फडणवीसलाच पदावरून हटवण्याचा विषय चाललेला आहे आतून, तुम्हाला सांगतो. मग तिथं कोण नेमकं हे महत्वाचं आहे. पण वरच्या पातळीवर हालचाली होतील, कारण जास्त विषय चिघळवणं वाढवणं सरकारला आणि भारतीय जनता पार्टीला सुद्धा परवडणार सारखं नाही. बिहारच्या निवडणुका तोंडावीत काय मेसेज बाहेर जातो हे फार महत्वाचं असतं. आणि राजकारणी हा फार हुशार असतो, फार चॅप्टर असतो. तो योग्य काय केल्यावर काय होईल, काय केल्यावर काय होईल, सगळं त्या डोक्यात असतं. बघू भविष्यात काय होतंय, आणि जे होईल सकारात्मक होईल, चांगलं होईल. ह्या समुद्र मंथनातून चांगलं काहीतरी एक चांगली गोष्ट घडली की 18 पगड जातीन 12 बलुतेदार मिळून देऊ, ज्याला आपण मराठा म्हणतो, मराठी भाषिक, हा कसा का व्हायना एक वाटला. आज मशिदीत जेवण आल्यात, मशिदीत झोपल्यात. मराठ्याची ही मराठी बोलणारा मराठा संपला विषय. सगळ्या धर्माचे लोक आहेत तिथं, काय नाही. विषय असा आहे की जनतेच्या मनातला रोष, राग, अहो नुसतं राज्य ओढून बाहेर गेलं तरी 7-8 रुपयाने पेट्रोल स्वस्त राव, एवढं टॅक्स कच काटून आपल्याकडे, म्हणजे असा विषय असतो ना. 90 दिवसामध्ये 90 दिवसात 668 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कोणाचं आहे का लक्ष त्याच्याकडे? आपण शॉर्ट टेम्पर मेमरी लॉस, आपण गजनी सगळी लगेच विसरून जाणे. आठवते का कोणाला काय झालं हागवणे प्रकरणाचं? अख्खा राज्यात चर्चा होती. आपण शॉर्ट टेम्पर मेमरी लॉसची माणसं ध्यानात ठेवा. भविष्यात निवडून देताना मला स्वतःला असं वाटतं, आर्मीवर सरकार येईल असं वाटत नाही, पण एकाच पक्षाला मतदान करायचं. कुठल्याही करा तुम्ही राजस्थान काय करतं बघा, उत्तर प्रदेश काय करतं बघा, बिहार काय करतं बघा. आले होते एकदाच सगळे, त्यांना 5 वर्ष त्यांनी थोडं चुकीचं वागले, दुसऱ्याला 5 वर्ष, सगळ्याला जेवण ठेवा. एकाच जणाकडे सत्ता देणे याचा अर्थ असा होतो की तो 12 बायला नांगर नीट लावतो आपल्याला. तुम्हाला सांगतो, एकाच माणसाला कधी सत्ता निरंतर द्यायची नाही, कुणी असून द्या. ही टेक्निक आहे लोकशाहीतलं. हा टेक्निक आहे, ते सोपं नाही तिथं. त्याच्यामुळं ह्याच्यातून काहीतरी सकारात्मक निघावा. आणि आपले सबस्क्रायबर असतील किंवा जितकं होईल तितकं ह्या मराठी माणसाला, मराठी बोलणाऱ्या सैनिकांना पुरवावं अन्न. काही करा, पोहे घ्या, कच्चं पोहे, काही करून जातील. फक्त ह्याच्यातून वाईट काय निघू नये, यातून चांगलं सकारात्मक निघावं असं मला वाटतं. हा बघू, अजून भविष्यात बरंच काही होणं बाकी आहे. हा शेवटी पुढचा बी कच्चा नाही आणि हे बी कच्चा नाही. हा बघू काय होतंय ते. रामकृष्ण हरी माऊली.